गाइस वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्यानं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर गाइस आजचा व्लॉग असणार आहे देवदर्शनाचा. कारण की आम्ही चाललो कोल्हापूरला देवदर्शन करायला. पहिला जाणार आम्ही महादेवाच्या मंदिरात, तिथून जाणार ज्योतिबा, बाळू मामा, अंबाबाईचं दर्शन करणार. खूप मजा नाही ह्या ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा. त्याला भेटू पुढे पहा. हे आहे गमत ते तिकडे होती गेली त्या जागेवर समजलं. राणीच्या तिकडे पाषाण आहे, कसे पाषाण असं आणि राणी आहे आणि त्याच्यावर शेष आहे असा. या मंदिराला किती वर्ष झाली? 800 वर्षाच्या वर झाली बाबा. 800 वर्षाच्या वरचं मंदिर आहे हे आहे तसं. वान्या कुठे चालली? काही बदल केलेला नाही ऐकलं. त्याच्यात बदल केलाय कुठल्या त्याच्यात त्या मंदिरात. हां ते हो ते मंगळेश्वर असं आहे. हे वान्या कुठे चालली? ही बघा ही एकटीच चालली कुठेतरी. आता गाईस हातपाय धुवून होतो आणि मग भेटतो तुम्हाला. ही बघा ही एकटीच. तर आतमधून गाईस अशा प्रकारे मंदिर आहे. इथं पिंड आहे महादेवांची. ते पण देव आहेत आपले शंकर उद्धव.
गणपती बाप्पा. ओम नमः शिवाय लिहिलं इथे. तर गाईज आता मी मंदिराजवळ पोहोचलो आहे, बाळूमामा मंदिराजवळ. माझ्या हालत बघा काय झाली गाडीमध्ये बसून, कारण की ऊन पण आहे आणि झोप पण आलेली, म्हणून झोपलेलो जरा वेळ. माझा आवाज येतोय. आपली फॅमिली पुढे चालली आहे. आता इथून डायरेक्ट आम्ही जाणार ज्योतिबावरून महालक्ष्मी, तिथून मग घरी लय जमलो आहे. तर बघू किती गर्दी आहे काय आवाज लेटीच. तर जाऊया पुढे. बाय. पोरगा ते तर हे आतमधून आहे बाळूमामाचं मंदिर. आतमध्ये तर काय फोन अलाउड नाही, म्हणून मी फोन घेऊन नव्हतं गेलो. आमचं दर्शन झालं एकदम चांगलं, 5 मिनिटात झालं. हे बघा इथून लाईनी आहेत. इकडून अशा प्रकारे मंदिर आहे. इथे लाईनी आहेत. आम्ही त्या साईडून गेलो. चांगला असं आमचं दर्शन झालं. तर इथून बघू ज्योतिबाला जायचं. ज्योतिबावरून महालक्ष्मी. चला. वातावरण झालंय पावसाचं. पाऊस पडला आता. जेवतोय, जेवायला आलो इकडे. हे बघा आपली. चला आता जेवूया आणि मग भेटूया. आता ज्योतिबाला पण जायचे. इथून 15 किलोमीटर आहे कोल्हापूर. दिसते आता बघू. पहिला जेवण घेऊ, भूक लय लागली. जेवण 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 जेवण. तर काय आता मी ज्योतिबा मंदिराजवळ पोहोचलोय. पडतोय आता काय. आता इथून ज्योतिबा मंदिर आतमध्ये. चला आपण ज्योतिबा मंदिराचं दर्शन घेऊन भेटू. तर काय आता आम्ही इथं चाललो लाईन लावायला. ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी लाईन लावायला चाललो. घेतलंय सामान सगळं. इथं लाईन आहे. चला गाईस भेटू ज्योतिबाचं दर्शन करून. फोन अलाउड आहे आतमध्ये? फोन अलाउड नाही, तुम्हाला बाहेरून सांगतो. चला बाय. तर गाईस फायनली महालक्ष्मीच्या मंदिरात पोचलो आहे. इथं असं मंदिर आहे. बाहेरचं आहे हे सर्व. बाहेरचं आहे मार्केट इथला बाहेरचा. मला पायाने चालता येत नाही. मला पायात दगड घुसलेत. ते बघा तिकडे मंदिर आहे. मी पण दर्शन घेतो आणि मी असं वाटतं मी ब्लॉग इकडेच एंड करेल. थांबा तुम्हाला पहिला मी दर्शन तर दाखवतो काय सीन आहे. जर आतमध्ये जाऊन दिला फोन तर तुम्हाला दर्शन देईल, नाही तर मी बाहेर फोन ठेवू. काय तो आतमध्ये जाऊन गेलं तर काय नाही, बाहेरून पाय पडेल. नाही आतमध्ये फोन अलाउड नाही ना, म्हणून आत फोन ठेवेल की त्यात पाया पडून येईल. मग येऊन तुम्हाला सांगेल दर्शन कसं झालं आणि ब्लॉग एंड करेल. काय 2 शब्द बोल. लग्न कधी? आता आम्ही चाललो अंबाबाई मंदिरात दर्शनाला. आता आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर येणार आणि गप आम्ही घरी जाणार. गप घरी जाणार, झोपणार. लग्नाला नवस मागणार.
आता आम्ही नवस करतोय लग्नाचा. पुढच्या वर्षी नाही झालं जाऊ दे, त्याच्या पुढच्या वर्षी येणार नाही कधीच. हे बघा मंदिर. ये रे. तर काय आता आम्ही अंबाबाईचं दर्शन करून निघालो. काय ब्लॉगमध्ये घेता आलं नाही, कारण की गर्दी होती आणि आज अंबाईचा वार होता म्हणून खूप लाईन होती त्यामुळे, आणि आरती पण होती त्याच्यात, म्हणून मी काय घेतलं नाही जास्त, बाहेरून पण नाही दाखवलं. तर दमलो आहे मी आता. हां त्याला काहीच दमलो आहे. तर इथून डायरेक्ट हॉटेलला जाऊन काहीतरी खाणार, घरी जाणार, झोपून जाणार. त्याला ब्लॉग एंड करतोय. कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. तू पण बोल रे. सांगतो बोलला तो. काय सांगतो? आम्ही चाललो आमच्या घरी. सुदर्शन आता आम्ही घेऊन आमच्या घरी चाललो. उद्या आम्ही हे बघ यांचं चाललंय काय ड्रीम 11. आता आमचा तिघा भाऊ चाललाय टॉप team 3 मध्ये. चला गाईज बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.